बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नमस्कार करीत आहे. श्री विज्ञान भैरव तंत्र म्हणजे रुद्रयामल तंत्राचे गूढ रहस्य याचा आपण अर्थ मराठीत समजून घेत आहोत. ओम नमस्ते गणपतये. ओम श्री भैरवाय नमः. श्री विज्ञान भैरव तंत्र यामधील धारणा क्रमांक 21 आणि श्लोक क्रमांक 44 पासून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करीत आहे. धारणा क्रमांक 21, श्लोक क्रमांक 44. पृष्ठशून्यं मूलशून्यं युगपद भावयेच्चयः युगपन्निर्विकल्पत्वान्निर्विकल्पोदयस्ततः. पृष्ठशून्य ते मूलशून्य म्हणजे शरीर, मन आणि आत्मा हे तीनही एकत्रितपणे शून्य आहेत अशी भावना जो साधक करतो त्याला निर्विकल्प अशा शिवस्वरूपाची अनुभूती येते. जो साधक पुढे, मागे, उजवीकडे, डावीकडे वगैरे सर्वत्र शून्य असल्याची भावना करतो, सर्व काही शून्य स्वरूप आहे ही जाणीव होते, तेव्हा साधकाचे मन निर्विकल्प होते आणि आपण स्वयं परमशक्ती अथवा शिवस्वरूप आहोत याची अनुभूती येते. धारणा क्रमांक 22, श्लोक क्रमांक 45. तनुदेशे शून्यतैव क्षणमात्रं विभावयेत निर्विकल्प निर्विकल्पो निर्विकल्प स्वरूप भाक. सर्व काही शून्य असल्याची भावना एक क्षणभर जरी केली तरी आपले शरीर शून्य असल्याचे जाणवते. त्यावेळी आपले मन निर्विकल्प होऊन साधकाला निर्विकल्प स्वरूपाची अनुभूती येते. जसे पूर्वी सांगितले होते की निर्विकल्प स्वरूपाची भावना केल्याने हे शरीर म्हणजे केवळ आत्माच आहे याची अनुभूती येते. आत्म्याशिवाय या शरीराचे काहीही अस्तित्व नाही. या शरीराचे वास्तविक स्वरूप आत्माच आहे अशी भावना केल्याने साधक स्वयं आत्मस्वरूप होऊन जातो. धारणा क्रमांक 23, श्लोक क्रमांक 46. सर्वं देहगतं द्रव्यं वेदव्याप्तं मृकेक्षणे विभावयेत ततस्तस्य भावना सा स्थिरा भवेत. भगवान शिव हे श्री भैरवीला म्हणतात की हे मृगक्षणे, आपल्या शरीरात स्थित असणारे सर्व धातू, अस्थि, मांस, मज्जा हे सर्व काही शून्यरूप आहेत अशी भावना करावी. माझ्या या शरीरात शून्य आकाशाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही सत्य नाही. माझे वास्तविक स्वरूप म्हणजे हे शरीर नाही तर आत्माच आहे. हा आत्माच सर्व काही आहे जो शिवस्वरूपच आहे अशी भावना केल्याने साधकाचे हृदय स्वयंप्रकाशाने आलोकित होऊन जाते. धारणा क्रमांक 24, श्लोक क्रमांक 47. देहांतरे त्वग्विभागं भित्तिभूतं विचिन्तयेत् न किंचिदंतरे तस्य ध्यायन्न ध्येय भाग भवेत. आपल्या शरीरावर त्वचेचे आवरण आहे. या त्वचेच्या आत अनेक इंद्रिये आहेत. त्याचबरोबर मन आणि चित्त यात उठवणाऱ्या भावना, वासना, कामना, विचार वगैरे सर्व काही चालू असते. पण या सर्व भावना, वासना, कामना म्हणजे आपण नाही, तर त्यापेक्षा आपले स्वरूप वेगळे आहे. हे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे, पण ते नाशिवंत आहे. या शरीरात जो चैतन्य स्वरूप आत्मा आहे तेच आपले सत्य स्वरूप आहे अशी धारणा केल्याने आत्मानुभूती होते. हृदयाकाशे नीलिनाक्षः पद्मसंपुट मध्यगः अनन्यचेताः सुभगे परम सौभाग्यमाप्नुयात. भगवान शिव श्री भैरवीला म्हणतात की हे सुभगे, हृदयरूपी आकाशात प्राण आणि अपान यांच्या मध्यवर्ती स्थानी असणाऱ्या सुषुम्ना नाडीमध्ये ज्यांची बाह्य आणि अंतर इंद्रिये लीन होऊन जातात, तसेच ऊर्ध्व आणि
अधस्थानी विद्यमान असणाऱ्या पद्मसंपुटामध्ये जो साधक आपल्या भावनांच्या बलाने प्रविष्ट होतो, म्हणजेच चिन्मात्र अवस्थेत स्थित होऊन जातो, असा योगी परमानंद विकसित झाल्या कारणाने अत्यंत स्पृहणीय अवस्था प्राप्त करून घेतो. धारणा क्रमांक 26, श्लोक क्रमांक 49. सर्वतः स्वशरीरस्य द्वादशान्ते मनोलयात् दृढबुद्धेर्दृढीभूतं तत्त्वलक्ष्यं प्रवर्तते. जेव्हा आपल्या शरीरात स्थित असणाऱ्या द्वादशांतात मनाचा लय होतो, म्हणजे मन दृढबुद्धीने एकाग्र होते, तेव्हा आपल्या शरीरात ही चैतन्य स्वरूपी देवता प्रविष्ट होते. म्हणजेच सुषुम्नेत प्रविष्ट होऊन त्यावेळी मनातील सर्व वासनांचा अंत होतो आणि शेवटी त्याच्या हृदयात परमतत्वाचा प्रकाश उदय पावतो. यथा तथा यत्र तत्र द्वादशान्ते मनः क्षिपेत प्रतिक्षणं क्षीणवृत्तैर्वैर्लक्षण्यं दिनैर्भवेत्. ज्या ज्या विषयांच्या वासनांच्या वृत्ती मनात येतात, त्या मनात येणाऱ्या वासना विषयांच्या वृत्तींना प्रतिक्षणी द्वादशांतात आणून त्या वृत्ती क्षीण कराव्यात. वृत्ती शांत झाल्या की मनाची चंचलता समाप्त होते. अशी धारणा केल्याने आपल्या अंतरी असामान्य अशा त्या परभैरव स्वरूपाची अभिव्यक्ती स्थित होते. याचा वारंवार अभ्यास केल्याने चित्ताच्या चंचल वृत्ती शांत होतात आणि याच शांतावस्थेत त्या चैतन्याची अनुभूती येते. धारणा क्रमांक 28, श्लोक क्रमांक 51. कालाग्निना कालपदादुत्थितेन स्वकं पुरं पृष्ठं विचिन्तयेदन्ते शांताभासस्तदा भवेत्. श्री भैरव या धारणेमध्ये असे सांगतात की हा एक असा विधेय आहे की ज्यामध्ये साधक त्या कालाग्नीचे ध्यान करतो. हा कालाग्नी त्याचे शरीर भस्मसात करतो. कालपद म्हणजे उजव्या पायाच्या अंगठ्यापासून हा कालाग्नी ज्याप्रमाणे घोळ धूप जळतो तसा तो सर्व दोष जाळून भस्मसात करतो. अशी भावना केल्याने साधक आपल्या मूळ स्वरूपाला म्हणजे परमात्म स्वरूपाला प्राप्त करतो. धारणा क्रमांक 29, श्लोक क्रमांक 52. एवमेव जगत् सर्वं दग्धं ध्यात्वा विकल्पतः अनन्यचेतसः पुंसः पुंभावः परमो भवेत्. ही धारणा पूर्वीच्या धारणा क्रमांक 28 प्रमाणेच आहे. फरक एवढाच की ही धारणा करताना केवळ आपले शरीर जळत नाही, तर शरीरातील कामना, वासना, इच्छा व आकांक्षा तसेच बाहेरील सर्व संसार सुद्धा जळत आहे. अशा भावनेने अभ्यास करणारा साधक अनन्य चित्ताने निर्विकल्प होऊन त्याला भगवान भैरव स्वरूपाची अनुभूती येते आणि त्याच्यामधील सर्व काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या सर्व वृत्ती जळून खाक होतात. धारणा क्रमांक 30, श्लोक क्रमांक 53. स्वदेहे जगतो वापि सूक्ष्म सूक्ष्मतराणि च तत्वानि यानि निलयं ध्यात्वान्ते व्यंजते परा. भगवान श्री भैरव या धारणेमध्ये म्हणतात की आपला देह आणि या सृष्टीतील सर्व वस्तूंमध्ये तसेच जगातील सूक्ष्मात सूक्ष्म पदार्थांमध्ये, प्राणीमात्रांमध्ये जे परमात्म तत्व म्हणजे प्राण ऊर्जा अथवा चैतन्य भरून राहिलेले आहे, ते सर्व आपापल्या तत्वांमध्ये विलीन होत आहे. अशी भावना केल्याने साधकाचे सर्व भेद समाप्त होतात आणि तो अद्वैत स्थितीला प्राप्त करतो, म्हणजे त्याला चैतन्य स्वरूपाची प्राप्ती होते. श्री विज्ञान भैरव तंत्रातील 30 धारणांचा अर्थ आपण समजून घेतला. असो, झालेली सेवा भगवान श्री भैरव चरणी समर्पण करीत आहे.
मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देत आहे आणि नमस्कारही करीत आहे.